आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी जरा जास्त शांत आहेत नाही, पण मला आवडणार नाही अशा शांत बसलेल्या, जरा भडकवतेच। बापरे, प्रीतम होता तेव्हा घर कसं असं गजबजलेलं असायचं, पण आता असं शांत शांतच झालं सगळं। की आठवण येते ना त्याची, हो ना वहिनी? बापरे, पण आपण तरी काय करणार, झाली आहे ना आता चूक। दामिनी, तुझं स्वागत झालं असेल तर गप्प बस जरा। ए काय मोनिका, काय झालं? आईला मॅडम, पोटात कसं तरीच होतंय, खूप खूप त्रास होतोय मला। जाऊन तुझ्या खोलीत आराम कर, मी डॉक्टरांना बोलवते। बापरे, मला ना प्रियाबद्दल खूप वाईट वाटतंय। काय झालं, पटत नाहीये का तुम्हाला? त्याचं काय आहे, मी ना जरा डोक्याने मंद आहे, पण मनाने खूप चांगली आहे हो। आता बघा, मी छान जाते आणि प्रियाची मस्त समजूत काढते है ना। वहिनी, मी आलेच हा। That's my darling daughter. काय दिसतेस तू सुंदर। हॅलो, हो माझी सोनी, कशी वाटली तयारी? अमेझिंग आहे डॅड हे सगळं। लव यू सो मच। आता आपलं गेस्ट। ए वेटर इकडे। येस मॅडम। तुझा बो कुठे? हे तू असे कपडे घालून फिरणार आहेस का? माझा बर्थडे स्पॉइल नाही करायचा। मॅडम, ते मॅनेजमेंटने कपडे दिले नाही। कियारा, प्रिया, फारच वाईट झालं नाही सगळं? आपल्या दुश्मनावर पण ही वेळ येऊ नये बाई, फार वाईट वाटतंय तुझं। पण तुला खरं सांगू का, हे सगळे पुरुष आहेत ना, सगळे मेले एकसारखे असतात। यांना ना आपण घरातल्या बायका अशा शोभेची बाहुली वाटतो। आता पण बघ ना, तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको आहे घरात, तर प्रीतमला काय गरज आहे त्या मुलीच्या मागे जायची? दामिनी काकू, तसं नाहीये। प्रीतमची आणि तिची मैत्री मी त्यांच्या आयुष्यात येण्याआधीपासूनची। बाप रे, म्हणजे केवढी मोठी फसवणूक आहे तुझी। जर ती मुलगी आधीपासूनच त्याच्या आयुष्यात होती, तर मग तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलं? दामिनी काकू, ते नाटक नव्हतं। प्रीतमचं खरंच प्रेम
खरंच प्रेम होतं माझ्यावर. डोंट टेल मी अबाउट युअर मॅनेजमेंट अँड ऑल. माझा फ्युचर हजबंड येणार आहे, एवढे इम्पॉर्टंट गेस्ट आलेत आणि तू असं फिरणार आहेस त्यांच्या समोर. चल निघ, गेट लॉस्ट. तुझा चिल चिल, कूल कूल कूल, शांत हो. आता आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. मेहंदळे मॅडम, त्या अत्यंत संस्कारी बाई आहेत. त्यांना एक सुंदर आणि संस्कारी मुलगी हवी आहे. तेव्हा तू कशी वागणार? संस्कारी. आणि हो, आणखी एक गोष्ट, त्यांना काळा रंग आवडत नाही म्हणून हे अशा रंगाचं डेकोरेशन केलंय. आवडलं? डॅडी डोंट वरी, आफ्टर ऑल मी तुमची मुलगी आहे. रंग कसे आणि केव्हा बदलायचे हे मला खूप व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही बघतच राहा आज तुमची मुलगी काय काय करते ते. येस, ये मी भेटवतो तुला. किती भोळी आहेस ग प्रिया तू. अगं हे जसं तुला वाटतंय ना तसं प्रत्येकाला काही ना काही वाटत असतं. माझंच बघ ना, मला मी किती हुशार आणि स्मार्ट वाटते, पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. मला असंही वाटतं की काय सांगावं प्रीतम, मी अजून कुणाकुणाला काय काय वचनं दिली असतील. अगं तूच विचार कर ना प्रिया, जर त्यांनी त्या मोनिकाला वचनच दिलं नसतं तर त्याचं बाळ त्या मोनिकाच्या पोटात कसं वाढत असतं. हे बघ, मला ना काळजी वाटतेय तुझी, आणि त्यासोबत तुझं वाईट सुद्धा वाटतं. वहिनी किती बाजू घेत आहेत तिची. म्हणजे बघ, आज जरा काय त्रास झाला तिला, वहिनी किती पॅनिक झाल्या. नाही होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या वंशाचा दिवा तिच्या पोटात वाढतो ना. म्हणजे आज काळजी वाटली, उद्या प्रेम वाटेल आणि परवा तिला स्वीकारतील सुद्धा. तेरवा या घरची सून म्हणून मिरवेल तुझ्या समोर. दामिनी काकू, मला काय म्हणायचं कळतंय ना ग तुला. मी तुला एक सल्ला देऊ का? मैत्रीतून आलेला आहे हा. तू तुझी बॅग आत्ताच्या आत्ता भर आणि गावी निघून जा. असं बघू नको, उद्या वहिनी तुला हेच सांगणार आहे की प्रिया तुझी बॅग भर आणि जा आता इथून, तुझं काहीच काम नाही उरलं. तू इमॅजिन कर ना, मोनिका, प्रीतम आणि त्यांचं बाळ, अशी कम्प्लीट फ्रेम आहे ना, आणि फॅमिली पण. त्यांचं सगळं नीटच होईल ग, पण तुझं काय? तू तुझा विचार कर. आणि तुला कधी काही अडचण वाटली, काही मदत लागली तर मला कधीही फोन कर, मी आहे इथेच. पण आता स्वतःचा विचार कर. काळजी घे हा. येते मी.